आज आपण इयत्ता तिसरी आम्ही असे खेळ खेळतो चित्र पहा वर्णन करा पाहणार आहोत। तिच्या चित्रात दिलेला खेळ आहे लपंडाव। लपंडाव या चित्रातील मुले बागेत लपंडाव खेळत आहेत। या चित्रात एकूण 4 मुलगे व 2 मुली आहेत। एका मुलाने डोळे बंद केलेले आहेत व काही मुले लपण्याची जागा शोधत आहेत व काही लपून बसलेले आहेत। डोळे बंद केलेला मुलगा 10, 20, 30, 100 पर्यंत अंक मोजून डोळे उघडतो व लपलेल्या मुलांना शोधतो। सगळे मुले सापडल्यावर जो पहिला आऊट होतो त्याच्यावर राज्य येते, म्हणजे तो डोळे बंद करून परत बाकी मुले लपतात। अशा रीतीने हा खेळ पुढे तसाच चालू राहतो। 2 पोत्यातल्या उड्या हा एक मैदानी खेळ आहे। 2 किंवा 2 पेक्षा अधिक मुलांमध्ये हा खेळ खेळला जातो। पोत्यामध्ये उभे राहायचे आणि दोन्ही हातांनी पोत्याला धरायचे ठरवून दिलेल्या अंतिम रेषेपर्यंत पोत्यातून उड्या मारत मारत रेषा पार करायची। जो मुलगा किंवा मुलगी सर्वात अगोदर रेषा पार करेल त्याला विजयी ठरवले जाते। या चित्रामध्ये शाळेतील बाई पोत्यातल्या उड्या हा खेळ घेत आहेत। 2 मुले व 2 मुलींनी सहभाग घेतला आहे। चित्रातील एक मुलगी सर्वात पुढे आहे। ती अंतिम रेषा पार करेल असे वाटते। शाळेतील इतर मुले आनंदाने खेळ पाहत आहेत। पुढील चित्राचे चित्रवर्णन पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चमचा लिंबू हा एक मैदानी खेळ आहे। हा खेळ शाळेतील मैदानावर किंवा जास्त रहदारीच्या किंवा जास्त वर्दळ असणाऱ्या जागी घेतला जातो। या खेळामध्ये दातामध्ये चमचा धरायचा आहे आणि त्या चमच्यामध्ये लिंबू ठेवायचे आहे। चमच्यातील लिंबू न पडता चालत चालत अंतिम रेषा पार करायची आहे। ज्या मुलांचे किंवा मुलींचे चमच्यातील लिंबू पडेल त्याला खेळातून बाद केले जाते। जो मुलगा किंवा मुलगी लिंबू न पडता अंतिम रेषा पार करेल तो विजेता ठरेल। या खेळामध्ये ही शिक्षक मुलांचा चमचा लिंबू खेळ घेत आहेत। यामध्ये 4 मुले आहेत। सर्वात प्रथम एक मुलगी चमचा लिंबू खेळत असताना दिसत आहे। सर्व मुले खेळाचा आनंद घेत आहेत। तळ्यात मळ्यात हा एक मैदानी खेळ आहे। या खेळामध्ये एक मोठे वर्तुळ तयार केले जाते। त्या वर्तुळावर मुलांना उभे केले जाते। तळ्यात म्हणजे वर्तुळाच्या आत आणि मळ्यात म्हणजे वर्तुळाच्या बाहेर। शिक्षक हे आलटून पालटून म्हणतात व जो मुलगा चुकेल तो खेळातून बाद होतो। या चित्रामध्ये शाळेतील बाई मुलांचा तळ्यात मळ्यात हा खेळ घेत आहेत। बाईंनी मुलांना तळ्यात म्हटल्याबरोबर मुले वर्तुळाच्या आत आलेली आहेत। इतर मुले कुतूहलाने खेळ पाहत आहे। तुम्हाला मी दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा। तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।